नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात? मी जयश्री. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत अशा व्हिडिओचं ब्लाऊजचं कटिंग, ज्यामध्ये बघा त्याची साईज धड 36ही नसते, धड 34ही नसते, मधल्यामध्ये 35 असते. मग अशा वेळी आपल्याला टेन्शन येतं, की बाबा आता ह्याचं माप कसं घ्यायचं जर आपण नवीन शिकत असू तर. अगदी जसं आपण इतर ब्लाऊजचं घेतो तसंच याचं घ्यायचं आहे. यात मी तुम्हाला अगदी सोपीशी पद्धत सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे पहा, ब्लाऊजची उंची मी एकदा मोजून घेतलेली आहे. 12.5 इंच उंची आहे. त्यानंतर 8.25 इंच चेस्टचं माप आहे, म्हणजेच 35 इंचाची ही जी ब्लाऊज आहे त्याची चेस्ट आहे. आता असं कधी होतं, जेव्हा ज्या व्यक्तीचं हे ब्लाऊज आहे तर काही लोक असे रुंद बांधायचे असतात, तर काही काखेत अगदी बारीक असतात आणि चेस्ट मात्र मोठी असते. अशा वेळी अशा पद्धतीचं ब्लाऊजचं माप आपल्याला निघत असतं. तर त्याप्रमाणे आपण आता हे ब्लाऊज शिवणार आहोत. तर इथे मुंढा वगैरे मी ब्लाऊजवरूनही मोजून घेतलेला आहे आणि आपल्या चार्टनुसारही आपण तो टाकून घेणार आहोत. त्यानंतर इथे ही जे वरतून गळा मोजल्यानंतर तो बरोबरच येईल असं नाही, म्हणून ही जी पट्टी आहे ती मोजायची आणि जे उंचीचं माप आहे त्यातून तेवढी मायनस करून मग आपण गळा घ्यायचा आहे. तर इथे पहा, मी ब्लाऊजच्या उंचीचं माप टाकलेलं आहे. 12.5 आहे तर 13.5 इंच आपण घेतलेलं आहे. 5.5 इंचाचा आपण शोल्डर घेतलेला आहे. त्यानंतर 5.25 इंचाचा मुंढा आपण या ब्लाऊजचा घेणार आहोत. कारण 34चा असेल तर आपण 5.5चा घेतो आणि जर 36 असेल तर 6चा घेतो. तर त्याच्या मधल्यामध्ये आपण काय केले, 5.25 इंचाचा मुंढा आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर बरोबर 8.25 इंचाचं माप इथे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे 35 इंचाचा चौथा भाग 8.25 इंच. त्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. सगळ्या रेषा कनेक्ट करून घ्यायच्या आहेत. खाली तुम्ही पोटाच्या घेऱ्याचं माप टाकून घेऊन त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं आहे पाठीमागच्या डार्टसाठी आणि त्यानंतर अशा दोन्ही रेषा या आखून घ्यायच्या आहेत. त्यानंतर मुंढ्याचा आकार कुणाकुणाला व्यवस्थित देता येत नाही, म्हणून ही ट्रिक आहे. शेवटच्या रेषेपासून आतमध्ये अर्धा टेप दुमडून घ्यायचा, शोल्डरपासून खाली मुंड्यापर्यंत अर्ध्यावर दुमडून घ्यायचा. तिन्ही डॉट्स एकमेकाला कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आतल्या मुंड्याचं 1 इंचावर इथे मार्जिन आपल्याला हे करून घ्यायचं, मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2.5 इंचाचा गळा इथे आपल्याला घ्यायचा आहे. कारण गळा जो आहे पाठीमागचा तो खूप जास्त खोल नाही, म्हणून 2.5 इंच घेतला तरीही चालतो. त्यानंतर आता इथे समोरचं आपण हे जे आपलं मार्किंग चालू आहे ते करून घेणार आहोत. समोरचा गळा त्यांचा 5.5 इंचाचा आहे. 5.5 इंचावर मी गळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. 5.5 इंचाच्या वरती 1 इंचावर एक ठिकाणी डॉट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता योगपट्टी जी आहे त्यासाठी आपण इथे मार्किंग करणार आहोत. तर 2.5 इंचावर दोन्ही बाजूने मार्किंग केलेलं आहे. आता इथे वरती योगपट्टीचा आकार देण्यासाठी 1.25 इंच वरती आपल्याला अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे आणि छान वायचा आकार द्यायचा आहे. अशी आपली ही योगपट्टी तयार होणार आहे. आता ब्लाऊजवर एकदा चेस्ट म्हणजेच आपली जी कटोरी आहे ती एकदा आपण मोजून घेणार आहोत. तर किती, 6.25 इंचाची ही जी कटोरी आहे ती आहे. तर हे ज्यांचं हे ब्लाऊज आहे त्यांचं माप असं आहे की त्या काखेत बारीक आहेत, परंतु चेस्ट खाली त्यांची फुल बस्टचं माप जास्त आहे. म्हणजे चेस्टमध्ये जरी 35 इंच येत असेल तर खाली त्यांचं फुल बस्ट हे 38 इंचाचं आहे. त्याच्यामुळे त्यानुसार आपण इथे कटोरीचं माप हे 6.25 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं छानपैकी आपण कटोरीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता केलेल्या मार्किंगनुसार इथे आपण कटिंग करून घेणार आहोत. सगळ्या बाजूने व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. वरती गळ्याजवळ जो नॉच आहे तो द्यायला विसरायचा नाही, कारण यातून पाठीमागचा पार्ट आपण बाजूला काढत असतो आणि मग गळा बरोबर त्याच जागी येण्यासाठी पुढचा आणि मागचा म्हणून तो नॉच द्यायचा नाही, नॉच द्यायचा आहे सॉरी. आणि तिथे आपल्याला गळ्याचं खालच्या मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा, अगोदर आता आपण पाठीचं जे मार्किंग आहे ते करून घेणार आहोत. आता हा आपला पाठीचा भाग आहे. तर 5 इंचाचा गळा होता, 5 इंचाची पट्टी होती. तर आपण काय केलं, 5.5 इंच घेतलेले आहे, कारण खाली आपल्याला जोडण्यासाठी मार्जिन लागणार आहे, वरती गोटसाठीही मार्जिन लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण 5.5 ते 5.25 इंचाचं इथे माप घेतलेलं आहे. तुम्हाला जोडायला किती लागतं त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर पाठीमागच्या डाटचं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. 4.5 इंचावर आडवा आणि 5 इंचावर उभा घ्यायचा आहे. पहा, अशा वेळी अशी छोटीशी पट्टी आपल्याकडे असणं खूप खूप गरजेचं असतं. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर आपले ही पट्टी, पेन, टेप या गोष्टी खूप खूप जपायच्या आहेत आणि व्यवस्थित ठेवायच्या आहे, म्हणजे कापण्याच्या वेळी आपल्याला त्या सापडतात. तर पहा, पट्टी नेहमी वापरायची आहे, कारण खूप प्रॅक्टिसनंतरही छान आकार येत नाही जसा पट्टीनं दिला जातो.
म्हणून पट्टी आपण वापरायची आहे. त्यानंतर इथे गळ्याचं मी कटिंग करून घेतलेलं आहे. योकपट्टी आता बाजूला करून घेत आहे. योकपट्टी बाजूला केल्यानंतर आपण कटोरी बाजूला करून घेणार आहोत. आता ही जी कटोरी निघणार आहे, आता ही अशीच्या अशी आपल्याला नाही पाहिजे आहे, ती आपल्याला वाढवायची आहे. आता इथे आतल्या मुंड्याचं मार्किंग जे आहे तिथून कट करायला विसरायचं नाही, कारण नंतर आपण ते विसरून जातो आणि ते जर तसंच राहिलं तर काखेत रिंकल्स येतात पाठीमागच्या बाजूने पुढच्या बाजूने, म्हणून ते विसरायचं नाही. आता ही जी कटोरी आहे ही मूळ कटोरी आहे, बेसिक कटोरी. आता हिच्यावरून आपल्याला जी मापाची कटोरी आहे आपली, जी खरीखुरी आपल्याला जोडायची आहे ब्लाऊजमध्ये, ती आपण काढणार आहोत. तर अशा पद्धतीनं आहे अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे. ही आहे मूळ कटोरी. आता ही आपल्याला कुठल्याही कामाची राहिलेली नाही, ही बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आता ह्याच्यावरच आपल्याला नव्या कटोरीचं माप तयार करायचं आहे. 1.25 इंच या बाजूने, 1.25 इंच त्या बाजूने आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. इथे पहा अर्धा इंच वरती हे करून घ्यायचं आहे, कारण जेव्हा आपण ती 1.25 इंचाने वाढवतो तेव्हा ती मोठी होते आणि खाली उरते, म्हणून ते अर्धा इंच जे आहे ते तिथे मार्क करायला विसरायचं नाही. असा छान गोल आकार या बाजूनं देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने. त्यानंतर इथून पट्टीने आपले अशी छोटी पट्टी तुम्ही नक्कीच बाळगा जवळ, कारण ती अशा छोट्या छोट्या कामांसाठी खूप उपयोगी पडते आणि मोठीही पट्टी आपल्याला पाहिजे असते, कारण ती इतर वेळी मग आपल्या कामा येते. बरोबर कटोरीचं इथे मध्य काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मध्यावर खाली 1.5 इंच आपल्याला हे अंतर वाढवायचं आहे, कारण आपण जो टक्स मारतो त्यामध्ये हे जे अंतर आहे ते अडकत असतं आणि आपला छान कटोरीला पफ निघत असतो. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजू इथे जुळवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. त्यानंतर इथं जे आहे ते माझ्याकडून हे झालं होतं, अर्धा इंच जे वरती आहे तिथे आपल्याला हे करायचं, कापताना आपण ते करून घेणार आहोत. त्यानंतर 1.5 इंच वरतीही आपल्याला एक डॉट देऊन घ्यायचा आहे, कारण आपल्याला जो कटोरीचा टक्स आहे तो 3 इंचावर मारायचा आहे. जर तुम्हाला कटोरीला टोक येऊ नये असं वाटत असेल तर आपला जो कटोरीचा टक्स आहे तो थोडा मोठा मारायचा आहे. छोटा टक्स जर तुम्ही मारला 2 किंवा 2.25 2.5 इंचाचा, तर त्या कटोरीला, आणि कटोरी जर मोठी असेल 36-38 साईजची, 6ची 6.5ची, तर अशा वेळी काय होतं, खूप टोक दिसतं. तर म्हणून काय करायचं आहे, 3 पावणे 3 इंचाचा टक्स हा प्रत्येक कटोरीत आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने टक्स मी इथे आखून घेतलेला आहे. दोन्ही बाजूने नॉच दिले आहेत, जेणेकरून जेव्हा कापडावर आपण आखून घेऊ त्यावेळी आपल्याला ते जास्त मापं मोजत बसावं लागणार नाही. बरोबर त्या नॉचवरून आपण त्याला आकार देऊ शकतो. आता स्लीव्हचं कटिंग इथे आपण करून घेणार आहोत. तर स्लीव्स कापण्याची अगदी सोपी पद्धत बाहीची मी तुम्हाला सांगितलेली आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला मुंढा मोजायचा नाही, काहीच मोजायचं नाही. डायरेक्टली इथे अर्धा इंच खालच्या बाजूने मार्जिन तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. मला दाब जो असतो, एक दाब तेवढं अंतर लागतं, तेवढं मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. काखेजवळ एक नॉच द्यायचा आहे, खाली फिटिंगजवळ एक डॉट द्यायचा आहे, वरती जिथे आपली बाही आहे तिथून अर्धा इंच वरतीही एक डॉट द्यायचा आहे, कारण आपलं जे शिलाई मार्जिन आहे ते त्याद्वारे आपल्याला मिळत असतं. तर पहा अशा पद्धतीने मी सगळीकडून शिलाई मार्जिन सहित ह्या बाहीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्या आता पहा बाहीला आकार द्यायचा आहे. 2 इंच ह्या बाजूने, 2 इंच वरच्या बाजूने शिलाई मार्जिनसाठी आपल्याला सोडायचं आहे. हे दोन्ही अंतरं इथे जुळवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपली बाही अगदी सोपी 5 मिनिटात कट झालेली आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला जास्त आणि बरोबर बसते ही बाही. आपल्याला वाटेल की आपण मुंढा मोजला नाही किंवा काय, तर आपण मुंढा हा त्या ब्लाऊजच्याच मापाप्रमाणे घेतलेला असतो अगोदरच्या, त्यामुळे बाही कुठेही कमी जास्त पडत नाही. परंतु तुम्ही जर नवीन असाल तर थोडी बाही, जे शिलाई मार्जिन मी 2 इंचाचं घेतलेलं आहे ते तुम्ही अर्धा इंच अजून वाढवून घ्या, जेणेकरून कमी जरी पडली जोडताना बाही तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे जे समोरचं मत्स्य आकार आहे ते द्यायला अजिबात विसरायचं नाही. आता जे कटिंग आपण करून घेतलेलं आहे ते सगळं आपण इथे पिसावरती आखून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याचं कटिंग करणार आहोत. तर कोणत्या पार्ट्समध्ये किती अंतर वाढवायचं ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, कारण ते जर तुम्ही केलं नाही, जसे पार्ट आहेत तसेच ठेवून घेतले आणि आखून कापून घेतले, तर तुमचा ब्लाऊज अजिबात व्यवस्थित बसणार नाही. काही पार्ट्समध्ये इथे आपल्याला अंतर वाढवायचं असतं आणि जेणेकरून आपलं ब्लाऊज फिटिंगमध्ये बसावं, ते आपण मूळ मापावर वाढवलेलं नसतं, ते आपल्याला या पिसावरतीच वाढवावं लागतं. तर पहा इथे पाठीमागच्या बाजूचं मार्किंग करून मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता हा जो शोल्डरचा पार्ट आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पहा इथं लक्ष द्यायचं आहे तुम्ही एकदम व्यवस्थित. आता हा जो पार्ट आहे हा आहे असा एकदा आखून घ्यायचा आहे. आता ह्या बाजूने मुंढा तर आपला जो जसा ब्लाऊजचा आहे तसाच येणार आहे. मुंड्यात कुठल्याही प्रकारे कमी जास्त करायचं नाही.
तर कोणत्या बाजूने करायचे, तर सगळ्या बाजू एकदा आखून घ्या. जिथे आपल्याला कटोरी जॉईंट करायची असते त्या जॉईंटसाठी आपण यात कुठलंही माप वाढवलेलं नाही, ना कटोरीत पण वाढवलेलं नाही. कटोरी जी आहे ती आपण मापाप्रमाणे बनवलेली असते, म्हणून अर्धा इंच जे अंतर आहे ते इथे आपण वाढवून घ्यायचं आहे. कटोरीत आपण अर्धा इंच तिच्यासाठी वाढवलेलं असतं, ते कटोरीचं यात जॉईंट होतं आणि परंतु ह्या मापासाठी आपण कुठेही वाढवलेलं नसतं, म्हणून अर्धा इंच हे अंतर वाढवायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचे काखेत ब्लाऊज ओढल्यासारखं होईल, रिंकल्स पडतील. त्यानंतर आता ही जी योकपट्टी आहे ती सुद्धा आपल्याला ब्लाऊजमध्ये तयार करून घ्यायची असते, दोन्ही बाजूंनी ती जोडून घ्यायची असते. तर त्यासाठी तुम्हाला किती अंतर लागतं, तुम्ही किती गुंतवता हे पण महत्त्वाचं आहे. मला पाऊण इंच लागतं, तुम्हीही पाऊण इंच घेतलं तरी चालेल किंवा 1 इंच घ्या, जेणेकरून तुम्ही जर अर्धा इंच गुंतवत असाल, 2 वेळा आपल्याला एकदा तयार करावी लागते त्यावेळी अर्धा इंच, त्यानंतर ब्लाऊजमध्ये जॉईंट करावी लागते त्यावेळी अर्धा इंच, अशासाठी तुम्ही 1 इंच घेऊ शकता, परंतु मी 1 दाबाचं अंतर अडकवते म्हणून मी पाऊण इंच घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे दोन्ही मार्किंग आपले झालेले आहे, ज्यामध्ये आपल्याला वाढवायचं होतं. आता जे बाकीचं आहे ते आहे तसं ॲज इट इज ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. फक्त पाहायचं आहे की बाबा बाही कोणत्या बाजूने बसते, कटोरी कोणत्या बाजूने बसते, जेणेकरून जॉईंट द्यावे लागणार नाही, नाहीतर मग बाहीला जॉईंट्स द्यावे लागतात, बाकी कुठल्याही पार्टमध्ये आपण जॉईंट देऊ शकत नाही. तर तशा पद्धतीनं अस्तरवर आपल्याला कापड टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. हे तुम्ही जर नवीन असाल तर नेहमी काय करायचे, कुठल्याही क्रिएटरचे व्हिडिओ पहा, ज्यांचे तुम्हाला, मी माझेच पहा असं म्हणणार नाही, ज्यांचे तुम्हाला समजतात त्यांचे पहा, परंतु मग यूट्यूबवरून गाईडलाईन घेताय तर एकाच व्यक्तीचे घ्या, कारण आपण जर अनेक व्हिडिओ पाहिले आणि अनेकाची पद्धती वेगवेगळ्या असतात, मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला येतच नाही. म्हणून एकाच व्यक्तीचे व्हिडिओ पाहिजे, ज्याची तुम्हाला गाईडलाईन आवडली आहे, समजते आहे, अशा व्यक्तीचे, त्या व्यक्तीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्याही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज प्लीज करा, कारण मी खूप मेहनत घेते या व्हिडिओजसाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर प्लीज एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच तर पाहून तर तुम्ही जातायच, फक्त लाईकचं बटन एकदा दाबून जावा, कारण एक जणाचा लाईक पुढे 10 जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचवतो. आणि तुम्ही जर एक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुमच्या मोबाईलला कुठलंही ओझं होणार नाही, पण माझा खूप फायदा होणार आहे, कारण तुमच्या एक सबस्क्रिप्शनमुळे माझा व्हिडिओ बराच पुढे जाणार आहे. तर प्लीज 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 चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पहा, ब्लाऊज कापताना नेहमी फक्त टेपवर मापे घेऊन डायरेक्ट रेषा आखून घ्यायच्या नाही, पट्टी नेहमी, स्केल जी आहे ती नेहमी वापरायची आहे प्रत्येक माप कट करताना. आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज कटिंग करायला शिकायचं आहे. माझे व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला हवं त्या मापाचं कटिंग पाहिजे असेल त्यासाठी मला कॉमेंट नक्की करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.